हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अभिषेक सपकाळ आहे. आपण स्टार्ट केलं होतं कॅशबुक. कॅशबुकमध्ये सिंपल कॅशबुक बघितलं होतं. सिंपल कॅशबुक म्हणजे सिंगल कॉलम कॅशबुक, वन कॉलम कॅशबुक. आज आपण 3 कॉलम कॅशबुक पाहणार आहोत. आज आपण 3 कॉलम कॅशबुक पाहणार आहोत. 3 कॉलम कॅशबुक. आता हे कशा प्रकारे प्रिपेअर करायचं? 3 कॉलम कोणते आहेत? डिस्काउंट, कॅश आणि बँक असे 3 कॉलम आहेत. डिस्काउंट, कॅश आणि बँक हे 3 कॉलम डेबिट साईडला असतील, हे 3 कॉलम क्रेडिट साईडला असतील. एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. याचे एक्झाम्पल सोपी नाही आहेत, कठीण आहेत, समजायला थोडा त्रास होईलच. तरी मी तुम्हाला अधिकाधिक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा, 3 कॉलम असणार आहे. डिस्काउंट, कॅश आणि बँक. आज मी तुम्हाला एक नवीन गोष्टीची परिचय करून देणार आहे. त्याचं नाव आहे कॉन्ट्रा एंट्री. कशाची परिचय करून देणार आहे? कॉन्ट्रा एंट्री. आता हे काय असते कॉन्ट्रा एंट्री? कॉन्ट्रा एंट्री याचा मिनिंग होता 2 एंट्र्या. एकाच ट्रान्झॅक्शनच्या 2 एंट्र्या. डेबिट साईडलाही एंट्री होते, क्रेडिट साईडलाही एंट्री होते. त्याला आपण कॉन्ट्रा एंट्री म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रा एंट्री. तर सर, आता कॉन्ट्रा एंट्रीमध्ये कोणकोणत्या एंट्र्या येतात? कॉन्ट्रा एंट्रीमध्ये कोणकोणत्या एंट्र्या येतात? कॉन्ट्रा एंट्रीमध्ये कोणकोणत्या एंट्र्या येतात? कॅश डिपॉझिटेड इन बँक. बँकेत कॅश डिपॉझिट केली, ही पहिली एंट्री येणार आहे. कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, याला दुसरं नाव काय? कॅश पेड टू बँक. कॅश डिपॉझिटेड इन टू बँक, याला दुसरं नाव काय? कॅश पेड टू बँक. ठीक आहे. दुसरी एंट्री असणार आहे कॅश विथड्रॉ. कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक. इन ऑफिस यूज. अशा 2 एंट्र्या कॉन्ट्रामध्ये येतात. एक तर आपण बँकेत कॅश डिपॉझिट केली, ती एंट्री कॉन्ट्रामध्ये येणार आहे. कॉन्ट्रामध्ये 2च एंट्री येतात. बँकेत कॅश डिपॉझिट केली तर ती एंट्री कॉन्ट्रामध्ये येणार आहे, आणि बँकेतून कॅश विथड्रॉ केली तर ती एंट्री कॉन्ट्रामध्ये येणार आहे. कॉन्ट्रामध्ये 2च एंट्री येणार आहे. कॅश डिपॉझिट केली बँकेत, बँकेतून कॅश विथड्रॉ केली. कशासाठी? ऑफिस यूजसाठी. या 2 एंट्र्यास कॉन्ट्रा एंट्रीमध्ये येणार आहे. या 2 एंट्र्या कशात येणार आहे? कॉन्ट्रा एंट्रीमध्ये येणार आहेत. या 2 एंट्र्या कशात येणार आहे? कॉन्ट्रा एंट्रीमध्ये येणार आहेत. समजलं? कॉन्ट्रा एंट्रीमध्ये कोणत्या 2 एंट्र्या येणार आहे? कॉन्ट्रामध्ये येणार आहे बँकेत कॅश डिपॉझिट केली आणि बँकेतून कॅश विथड्रॉ केली. पण कशासाठी विथड्रॉ केली बँकेतून कॅश? ऑफिस यूजसाठी. या 2 एंट्र्यास फक्त कॉन्ट्रामध्ये येणार आहे. कॉन्ट्रामध्ये या 2च एंट्री येणार आहे. कॉन्ट्रामध्ये एंट्री आली तर त्याची डबल एंट्री करावी लागते. त्याची एंट्री डेबिट साईडलाही होणार आहे, त्याची एंट्री क्रेडिट साईडलाही होणार आहे. 3 कॉलम कॅशबुक बघणार आहोत आपण आज आपण 3 कॉलम कॅशबुक बघणार आहोत. सर, हे डिस्काउंटचं काय मॅटर आहे? आता बघा, काय होते माहीत आहे का? आपल्याला समोरच्या पार्टीकडनं पैसे रिसिव्ड होतात. ते आपल्याला 10,000च्या जागी 9,800 पेड करतात. आपल्याला रिसिव्ड किती होतात? 10,000 जागी 9,800. तर येथे आपल्याला 200 रुपये कमी रिसिव्ड होता, बरोबर ना? त्याला आपण डिस्काउंट म्हणतो. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या पार्टीला 20,000 पेड करायचे असले तर आपण 19,500 पेड करतो. तर तेव्हा जो 500 रुपयाचं जे येते तर ते डिस्काउंट कॉलममध्ये येणार आहे. ठीक आहे, समजलं? तर पहिलं तर मी तुम्हाला मिनिंग सांगणार आहे फुल सेटलमेंटचा. आता कसं असते माहीत आहे का? आपल्याला समोरच्या पार्टीला पेमेंट करायचं आहे. आपल्याला समोरच्या पार्टीला पेमेंट करायचं आहे. समोरच्या पार्टीला पेमेंट करायचं आहे 20,000 आणि आपण फुल सेटलमेंट करतो 19,500 मध्ये. म्हणजे याचा मिनिंग काय होते? आपण समोरच्या पार्टीला 20,000 रुपये आपल्याला पेड करायचे आहेत. आपल्याला किती पेड करायचे आहेत? 20,000 रुपये. आणि फुल सेटलमेंट 19,500 मध्ये होते. म्हणजे आपल्याला 500 रुपयाचा डिस्काउंट रिसिव्ड झाला. ठीक आहे. आपल्याला कॅश रिसिव्ड करायची आहे 30,000 आहे आणि फुल सेटलमेंट करतो आपण 29,000 मध्ये. तर इथे आपण 1,000चा डिस्काउंट पेड केला. फुल सेटलमेंटमध्ये डिस्काउंट येतो. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला ते पण सांगणार आहे. तर मी तुम्हाला पहिलं म्हटलं होतं कॅश आली हे कसं समजणार आहोत आपण?
जसं आपण सिम्पल कॅशबुकमध्ये समजलं तसंच आपल्याला 3 कॉलम कॅशबुकमध्ये पण समजायचं आहे. कॅश आली हे कसं समजणार आपल्याला? रिसिव्ड सेल कॅपिटल असलं तर कॅश आली, रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर कॅश आली, रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर कॅश आली, रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर कॅश आली, पेड परचेस ड्रॉइंग असेल तर कॅश गेली. तर बघा, लक्ष द्या, 3 कॉलम कॅशबुक आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. एक्झाम्पल खूप लॉंग होणार आहे, 18 ते 20 मिनटाचं कमीत कमी आपलं एक्झाम्पल होणार आहे. ठीक आहे. तर बघा, आपण आज कोणतं एक्झाम्पल पाहणार आहोत? आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2 सेक्शन सी मध्ये येणार. 3 कॉलम कॅशबुक हे 100% येते, 8 मार्क्ससाठी येते. परचेस बुक, सेल बुक, परचेस रिटर्न बुक, सेल रिटर्न बुक्स याला ऑरमध्ये येते कॅशबुक. जर तुम्हाला कॅशबुक बरोबर नाही समजलं तर तुम्ही कशावर फोकस करायचं? परचेस बुक, सेल बुकवर फोकस करायचं. दोघापैकी एक केलं तरी चालते, पण मला पूर्ण सिलेबस शिकवायचा आहे म्हणून मी तुम्हाला ऑरमधलं पण शिकवत आहे. कॅशबुक आपल्याला 3 कॉलम कॅशबुक 8 मार्क्ससाठी येते. किती मार्क्ससाठी येते? 8 मार्क्ससाठी. तर आज आपण एक्झाम्पल बघणार आहोत. पेज नंबर 101 पेपर सेटमधलं एक्झाम्पल आहे. सेक्शन सी, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2. 3 कॉलम कॅशबुक. प्रिपेअर 3 कॉलम कॅशबुक फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन. प्रिपेअर 3 कॉलम कॅशबुक. सेंटरमध्ये नाव लिहूयात आपण, 3 कॉलम कॅशबुक. हाऊ टू प्रिपेअर 3 कॉलम कॅशबुक. एक्झाम्पल लॉंग होणार आहे. बघा, सर्वजण लक्ष द्या. ठीक आहे. या दोन हे डबल लाईन काय शो करते? इकडची साईड डेबिट आहे, इकडची साईड क्रेडिट आहे. डेबिट साईड, क्रेडिट साईड. कॅश आली हे कसं ओळखणार? रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर कॅश आली, रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर कॅश आली, पेड परचेस ड्रॉइंग असेल तर कॅश गेली, रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर कॅश आली, पेड परचेस ड्रॉइंग असेल तर कॅश गेली. ठीक आहे. सर्वप्रथम लिहूयात आपण डेट, नंतर लिहूयात पर्टिक्युलर, नंतर लिहूयात LF, नंतर लिहूयात डिस्काउंट, कॅश, बँक. 3 कॉलम. नंतर लिहूयात डेट, नंतर लिहूयात पर्टिक्युलर, नंतर लिहूयात LF, डिस्काउंट, कॅश आणि बँक. ठीक आहे. असं आहे, लॉंग एक्झाम्पल होणारच आहे ते. ठीक आहे. तर बघा, आपलं वर्ष कोणतं आहे? 2019, 2019. एकाच्या साईडला लिहायचं 2019. महिना आहे जानेवारी 1. डेट पहिले महिना आहे जानेवारी. जानेवारी 1ला काय असते? बॅलेन्स असते. आता आपल्याला याच्यात 2 बॅलेन्स दिलेले असेल. डेबिट साईडला आपल्याला किती बॅलेन्स दिलेले असणार? 2 बॅलेन्स. जे बॅलेन्स आपण लिहून ठेवतो त्याला बॉट डाऊनच म्हणतात. डेबिट साईडला आपल्याला कॅश आणि बँकचं बॅलेन्स दिलेलं असेल. कधीही डिस्काउंटचं बॅलेन्स दिलेलं नसते. डिस्काउंटचं बॅलेन्स दिलेलं असते का? नाही. कशाचं बॅलेन्स दिलेलं असते? कॅश आणि बँक. कशाचं बॅलेन्स दिलेलं असते? कॅश आणि बँक या दोघांचंच बॅलेन्स दिलेलं असते. चला, कॅश इन हँड म्हणजे कॅशचं बॅलेन्स. कॅशचं बॅलेन्स आहे 1299 आणि बँकचं बॅलेन्स आहे 10,000. ठीक आहे. ओके, समजलं? पहिले बॅलेन्स जानेवारी 1, 2019 बॅलेन्स लिहिलं. डिस्काउंटचं कधीही बॅलेन्स दिलेलं नसते. डिस्काउंटचं कधीही बॅलेन्स दिलेलं नसते. डिस्काउंटचं कधीही बॅलेन्स दिलेलं नसते. फक्त बॅलेन्स आपल्याला कॅश आणि बँकचं बॅलेन्स दिलेलं असते. ठीक आहे. आणि याचं बॅलेन्स आपण डेबिट साईडला लिहितो. याचं बॅलेन्स कुठे लिहितो आपण? डेबिट साईडला लिहितो. कारण की आपल्याकडे पैसा असणार आहे तेव्हाच तर आपण पैसा खर्च करणार आहोत. ठीक आहे. जानेवारी 5ची एंट्री म्हणते रिसिव्ड फ्रॉम कृष्णा. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की जर रिसिव्ड सेल कॅपिटल असलं तर एंट्री डेबिट साईडला लिहायची. रिसिव्ड सेल कॅपिटल असेल तर एंट्री कुठे लिहायची? डेबिट साईडला.
जानेवारी 5 रिसिव्ड फ्रॉम कृष्णा अँड डिस्काउंट अलो. रिसिव्ड झालं ना, येथे लिहायचं कृष्णाचं नाव, कृष्णा अकाउंट. LF मध्ये लिहायचं डॅश. कृष्णाकडनं आपल्याला कॅश मिळाली 1980 आणि डिस्काउंट अलो केला 20 रुपये. कॅश किती मिळाली? 1980 लिहिले कॅशमध्ये आणि डिस्काउंटमध्ये लिहिलं 20. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो सर, तुम्ही आम्हाला डिस्काउंटबद्दल जास्ती ब्रीफमध्ये सांगितलं नाही. त्याच्या मागचं कारण असं की जर आपल्याला कॅश मिळाली तर कॅशच्या बाजूचा जो डिस्काउंट कॉलम असेल त्याच्यातच डिस्काउंट लिहून घ्यायचा. जर आपण कॅश पेड केली, क्रेडिट साईडला लिहिणार आहोत आपण कॅश कॉलममध्ये, त्या बाजूच्या कॉलममध्ये डिस्काउंट लिहिणार आहे. त्याच्या मागचं कारण असं की कॅश मिळाली तर डिस्काउंट पेड करावं लागेल. डिस्काउंट पेड करावं लागेल म्हणजे डिस्काउंट एक्सपेन्स होते आणि डिस्काउंट एक्सपेन्स होते म्हणून डिस्काउंट आपण डेबिटला लिहूयात. समजलं? तर तुम्हाला मी म्हणतो एवढा एक्सपेन्स वगैरे एवढा विचार करण्याचा आपल्याला कामच नाही आहे. आपल्याला जर रिसिव्ड म्हटलं असेल तर आपल्याकडे कॅश आली तर कॅश कॉलममध्ये कॅश लिहूयात आणि डिस्काउंटच्या कॉलममध्ये डिस्काउंट लिहूयात. संपला विषय. जास्ती टेन्शन घेण्याचं काम नाही. आपण जर कॅश पेड केलेली असेल तर क्रेडिट साईडला कॅश कॉलममध्ये कॅश लिहू आणि डिस्काउंट जर दिलेलं असेल तर डिस्काउंट कॉलममध्ये डिस्काउंट लिहू. आता आपल्याला एंट्री अशी दिलेली आहे की रिसिव्ड फ्रॉम कृष्णा अँड डिस्काउंट अलो. कृष्णाकडनं 1980 मिळाले आणि 20 रुपयाचा डिस्काउंट आपण त्याला दिला. ठीक आहे. बँक कॉलममध्ये काय आहे ना? काहीच नाही. बँकेचं काही ट्रान्झॅक्शनच नाही झालं ना, तर बँकेच्या कॉलममध्ये डॅश लिहूया. जानेवारी 8 काय म्हणते बघा, चेक रिसिव्ड फ्रॉम वेदांत अँड डिपॉझिटेड इनटू बँक. जानेवारी 8ची एंट्री म्हणते चेक मिळाला आपल्याला वेदांतकडून. चेक कोणाकडनं मिळाला आपल्याला? वेदांतकडून. आणि तो हातोहात आपण डिपॉझिट केला बँकमध्ये. आता कन्फ्युजन करून घेण्याचं काही कारण नाही आहे. कॅश मिळाली तर कॅश कॉलममध्ये लिहितो, चेक मिळाला तर बँक कॉलममध्ये लिहू. बरोबर ना? कॅश मिळाली, कॅश रिसिव्ड झाली तर कॅश कॉलममध्ये लिहितो. बरोबर. आणि जर चेक मिळाला तर चेक कॉलममध्ये लिहूयात. टेन्शन घेण्याचं काम नाही. सर ही कॉन्ट्रा एंट्री आहे का? नाही, बिलकुल कॉन्ट्रा एंट्री नाही आहे. का बरं सर? मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे कॉन्ट्रा एंट्रीमध्ये 2च एंट्री येतात. एक तर आपण बँकेत कॅश डिपॉझिट केली किंवा बँकेतून कॅश विथड्रॉ केली ऑफिस यूजसाठी. माझं पूर्ण सेंटेन्स ऐकून घ्यायचं. आपण कॅश जर विथड्रॉ केली ऑफिस यूजसाठी आणि कॅश डिपॉझिट केली बँकेमध्ये तर या 2च एंट्र्या कॉन्ट्रा एंट्रीमध्ये येतात. ठीक आहे. तर जानेवारी 8ची एंट्री वाचूयात पुन्हा. चेक रिसिव्ड झाला वेदांतकडनं. जानेवारी 8 चेक मिळाला वेदांतकडनं. वेदांतचं नाव लिहूयात. वेदांत अकाउंट. चेक मिळाला. किती रुपये मिळाले चेकचे? 1000 रुपीज. डिस्काउंट आणि कॅशमध्ये डॅश आणि बँकमध्ये लिहूयात 1000 रुपीज. चेक मिळाला ना, कॅश मिळाली असती तर कॅश कॉलममध्ये लिहिलं असतं, चेक मिळाला तर बँक कॉलममध्ये लिहूयात आपण. स्टेशनरी परचेस, पेड परचेस ड्रॉइंग असलं तर क्रेडिट साईडला लिहायचं. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे जर का पेड परचेस ड्रॉइंग असेल तर क्रेडिट साईडला लिहायचं. स्टेशनरी परचेस जानेवारी 12 स्टेशनरी परचेस येथे लिहूयात बाय स्टेशनरी अकाउंट पेड परचेस ड्रॉइंग. चेकनं स्टेशनरी परचेस केली का नाही, म्हणजे स्टेशनरी कॅशमध्ये परचेस केली. कॅशच्या कॉलममध्ये लिहूयात 200 रुपये. कॅश सेल, नगद सेल केली आपण जानेवारी 14ला. येथे लिहूयात आपण सेल्स. डिस्काउंट आणि बँकमध्ये डॅश लिहून देऊयात. कॅश सेल केली 4200. डिपॉझिटेड इन बँक आली, कॉन्ट्रा एंट्री आली.
डिपॉझिटेड इन बँक 700. 700 रुपये बँकेत डिपॉझिट केले. कॉन्ट्रा एंट्री दोन्ही साईडला येते. जानेवारी 15 दोन्ही साईडला येते, म्हणून त्याला कॉन्ट्रा एंट्री म्हणतात. सर याची एंट्री कशी करावी आम्ही? आता बघा, डिपॉझिट केलं बँकमध्ये डिपॉझिट केलं. आता आपण कॅश या कॉलमच्या दृष्टिकोनातून पाहूयात. एकच कॉलम विचारत घ्या सध्याचा, कॅश कॉलम. आपण बँकेत डिपॉझिट केलं. एकदम सोपा मिनिंग होतो की आपल्याकडनं कॅश गेली आणि बँकेमध्ये डिपॉझिट झाली. आपल्याकडनं कॅश गेली तर आपण क्रेडिट साईडला काय लिहूयात? कुठे गेली कॅश? बँकेत. बँक नाव लिहूयात. किती रुपये कॅश गेली आपली? 700 रुपये कॅश गेली आपली. कॅश गेली क्रेडिट साईडला लिहिलं आहे ना. कुठे गेली कॅश? बँकेत, बाय बँक अकाउंट. आणि इन ब्रॅकेटमध्ये लिहूयात सीचा मिनिंग काय होते? कॉन्ट्रा एंट्री. कॉन्ट्रा एंट्री. पैसे कुठे? आपल्याकडनं कॅश गेली, कॅश कॉलममध्ये 700, नाव लिहिलं बँकेचं. बँकेत कॅश आली. आता बँक या कॉलमच्या दृष्टिकोनातून विचारात घ्या. आता कोणत्या कॉलमच्या दृष्टिकोनातून विचारात घ्या? बँक या कॉलमच्या विचारात. बँकमध्ये कॅश आली, बँकमध्ये आली तर बँक कॉलममध्ये किती रुपये आले? 700 रुपये. बँक कॉलममध्ये किती रुपये आले? 700 रुपये. आता बँक कॉलममध्ये आले तर आपण काय लिहूया? टू कॅश अकाउंट इन ब्रॅकेटमध्ये कॉन्ट्रा. इन ब्रॅकेटमध्ये काय लिहूयात? कॉन्ट्रा. हे समजायला खूप जास्ती त्रास होते, बरोबर. मी पुन्हा एकदा सांगतो. डिपॉझिटेड इन बँक. बँकमध्ये पैसा डिपॉझिट केला. बँकेत पैसा डिपॉझिट केला. कॅश कॉलम आहे एवढाच विचार करा तुम्ही. विचार काय करा? कॅश कॉलम आहे बा फक्त. आपल्याकडनं कॅश गेली तर क्रेडिट साईडला लिहितो. कॅश गेली, कॅश कॉलममध्ये लिहूया. किती कॅश गेली? 700 रुपये, बरोबर ना. आणि आता कॅशबुकमध्ये कॅशचं तर नाव नसणार ना. कॅश या कॉलमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर, म्हणून बँक नाव लिहिलं. सी कशाचा? कॉन्ट्रा एंट्रीचा. आता कॅश कॉलम सोडून द्या. आता फक्त बँक कॉलम एवढा विचार करा. आता हे कॅश बुक नाही, हे असं समजा तुम्ही बँक बुक आहे. बँकेत कॅश आली, डेबिट साईडला लिहूयात आपण. अरे आपण डिपॉझिट केली, बँकेत कॅश डिपॉझिट केली म्हणजे बँकेत कॅश आली. डेबिट साईडला लिहूयात. कॅश आली तर डेबिट साईडला लिहितो आपण बँकेच्या 700 रुपये. आणि बँकेचं नाव लिहिता येत नाही, मग काय नाव लिहू? कॅश अकाउंट आणि सी. अशा प्रकारे आपली कॉन्ट्रा एंट्री होती. खूप जास्ती हार्ड आहे बरं कॉन्ट्रा एंट्री. ठीक आहे, चला ही एंट्री झाली आपली. चेक गिवन टू राम अँड डिस्काउंट रिसिव्ड. खूप जास्त सोपी एंट्री आहे. गिवन म्हणजे पेड. पहिले एवढं समजून घ्या. गिवन म्हणजे काय होते? पेड. 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 आणि पेड परचेस ड्रॉइंग क्रेडिटला लिहितो. जानेवारी 20 बाय कोणाला पेड केले? राम. राम अकाउंट. कॅश दिलं का त्याला? कॅश दिलं असतं तर कॅश कॉलम मध्ये लिहिलं असतं. चेक दिलं तर बँक कॉलम मध्ये लिहू. चेक दिला तर कशात लिहू? बँक कॉलम मध्ये. आणि डिस्काउंट किती मिळाला? 15 रुपये. डिस्काउंट कॉलम मध्ये 15 रुपये लिहू. समजलं का? आपण त्याला काय पेड केला? चेक पेड केला सर. आपण काय पेड केलं? चेक. नंतर आहे जानेवारी 21 कॅश सेल. रिसिव्ड सेल कॅपिटल असलं तर डेबिटला लिहायचं. मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. जानेवारी 21 इथे लिहूयात आपण सेल्स अकाउंट. कॅश सेल केलं 900 कॅश कॉलम मध्ये लिहूया. जानेवारी 21 विथड्रॉ फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज. कॉन्ट्रा एंट्री आली.
विड्रॉ फ्रॉम बँक, बँकेतून पैसा काढला ऑफिस यूज करिता. बँकेतून पैसा काढला म्हणजे आपल्याकडे कॅश आली. आपण पहिले विचार करायचा कॅश कॉलमच्या दृष्टिकोनातून आणि नंतर विचार करायचा बँक कॉलमच्या दृष्टिकोनातून. विड्रॉ फ्रॉम बँक, आपल्याकडे कॅश आली. कॅश आली तर कॅश कॉलममध्ये लिहायचं किती रुपये कॅश आली. 3000 रुपये कॅश आली. कॅश बुकमध्ये कॅश नाव नाही लिहत तर मग बँक नाव लिहितो, बरोबर. आणि इन ब्रॅकेटमध्ये लिहितो सी. सी कशासाठी सर? कॉन्ट्रा एंट्रीसाठी सी लिहितो, जानेवारी 22. आता बँक कॉलमच्या दृष्टिकोनातून विचार करा. कोणत्या दृष्टिकोनातून विचार करायचा? बँक कॉलमच्या. बँक कॉलमच्या दृष्टिकोनातून काय विचार करूयात आपण की बँकेतून कॅश गेली. बँकेतून कॅश गेली तर बँक कॉलममध्ये लिहायचे 3000 रुपये आणि बँकमध्ये बँकचं नाव नाही लिहत तर आपण लिहितो कॅश अकाउंट आणि डेट लिहितो जानेवारी 22 आणि इन ब्रॅकेटमध्ये लिहितो सी. सी कशासाठी? कॉन्ट्रा एंट्रीसाठी. कॉन्ट्रा एंट्रीज किती आहेत? फक्त 2 आहेत. कॅश डिपॉझिटेड इनटू बँक, याला दुसरं नाव आहे कॅश पेड टू बँक. आणि दुसरी एंट्री आहे कॅश विड्रॉ फ्रॉम बँक फॉर ऑफिस यूज. ठीक आहे, ऑफिस यूज म्हणणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, जानेवारी 22 ची एंट्री झाली सर. जानेवारी 23 फर्निचर परचेस केलं पण कॅशमध्ये नाही, चेकनं परचेस केला फर्निचर. जानेवारी 23 परचेस केला. पेड परचेस ड्रॉइंग क्रेडिटला लिहितो. पेड परचेस ड्रॉइंग कुठे लिहितो आपण? क्रेडिटला. फर्निचर परचेस जानेवारी 23 बाय फर्निचर अकाउंट. कॅश गेली का? नाही. चेक गेला. चेक म्हणजे बँक. ठीक आहे. नंतर आहे कॅश सेंट टू बँक. कॉन्ट्रा एंट्री आली. पुन्हा एकदा कॉन्ट्रा एंट्री आली. पाहूयात आपण. कॅश सेंट केली बँकेला. कॅश सेंड केली म्हणजे डिपॉझिट केली म्हणजे पेड केली. कुठे? बँकेला. आपल्याकडं आता आपण 2 दृष्टिकोन आहेत आपल्याकडे. 2 पॉइंट ऑफ व्ह्यूने बघायला लागते. पहिले कॅश कॉलमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहूयात. पहिले कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहूयात? कॅश कॉलमच्या. कॅश कॉलमचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे? आपण बँकेत कॅश सेंड केली, बँकेत कॅश डिपॉझिट केली म्हणजे आपल्याकडनं कॅश गेली. कॅश गेली तर कॅश कॉलममध्ये लिहूयात किती रुपये पेड केले आपण बँकेत, किती सेंड केले 900. आणि कॅश बुकमध्ये कॅशचं नाव नाही लिहत तर काय ना लिहितो आपण? बँक. आणि एंट्री काय आहे? कॉन्ट्रा. आणि डेट किती आहे? 28 असं आहे ते. आता ही कॉन्ट्रा एंट्री आहे. आता कॅश बुकच्या कॅश कॉलमच्या दृष्टिकोनातून पाहिलं, बरोबर. आता तर मित्रांनो आपण पाहत होतो जानेवारी 28 ची एंट्री. कॅश सेंड टू बँक. बँकेत आपण कॅश डिपॉझिट केली, आपल्याकडनं कॅश गेली. कॅश कॉलमच्या दृष्टिकोनातून बघत आहोत, कॅश गेली. आता आपल्याला कॉन्ट्राची दुसरी एंट्री करायची आहे, कॅश सेंड टू बँक. आता बँक कॉलमच्या दृष्टिकोनातून पाहूयात. बँकमध्ये कॅश आली, बँकमध्ये कॅश आली. आता बँकमध्ये कॅश आली तर बँक कॉलममध्ये लिहूयात आपण किती कॅश आली, किती 900 रुपये. आता बँक कॉलममध्ये 900 रुपये लिहिलं, ठीक आहे. तर आता बँकचं नाव लिहिता येणार नाही ना, काय नाव लिहायला लागेल आपल्याला? कॅश अकाउंट.
आणि इन ब्रॅकेटमध्ये काय लिहायला लागेल कॉन्ट्रा आणि जानेवारी 28ची एंट्री आहे. रेंट पेड बाय चेक पेड परचेस ड्रॉइंग क्रेडिटला लिहायचं जानेवारी 30 रेंट पेड केलं बाय रेंट अकाउंट. कशानं पेड केलं कॅशनं पेड केलं नाही चेकनं पेड केलं चेक म्हणजे बँक. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं 3 कॉलम कॅशबुक संपलं. आता आपल्याला बॅलेन्स काढावं लागेल. आता आपल्याला काय काढावं लागेल बॅलेन्स. चला बॅलेन्स कशा प्रकारे काढूयात लक्ष द्या. आपला महिना कधी स्टार्ट झाला जानेवारी 1ला संपणार कधी जानेवारी 31ला. सेकंड मंथ कधी स्टार्ट होणार फेब्रुवारी 1. काय लिहिणार आपण बॅलेन्स बॉट डाऊन. आता इथचं बॅलेन्स आपल्याला काढायचं आहे तर काय लिहूयात आपण बॅलेन्स कॅरी डाऊन. एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला कधीही डिस्काउंटचं बॅलेन्स काढावं लागत नाही. डेबिटचा डिस्काउंट 20 रुपीज डेबिटला लिहूयात क्रेडिटचा डिस्काउंट 15 रुपीज क्रेडिटला लिहूयात. डिस्काउंट कॉलमचं बॅलेन्स ट्रान्सफर करण्याची गरज नाही. डिस्काउंट कॉलमचं बॅलेन्स ट्रान्सफर करण्याची गरज नाही. आता कॅशचं बॅलेन्स घेणार आहोत. कधीही माझी एक गोष्ट लक्षात ठेवायची कॅश बुकचं नेहमी डेबिट साईडचं बॅलेन्स जास्ती असणार आहे. कॅश बुकचं नेहमी डेबिट साईडचं बॅलेन्स जास्ती असणार आहे. 1299 1980 4200 900 3000 11379 11379. आता यातून हे 3 अमाऊंट मायनस करायचे आहेत 200 700 आणि 900. तर बॅलेन्स राहणार आहे 9579. तेच आपण नेक्स्ट मंथला ट्रान्सफर करूयात. डिस्काउंटचं बॅलेन्स कधीही ट्रान्सफर करावं लागत नाही. डेबिटचं डेबिटला लिहावं लागते क्रेडिटचं क्रेडिटला लिहावं लागते. कॅशचं बॅलेन्स आहे 11379. आता बँकचं प्रश्न येते बँकेचा. प्रश्न कशाचा येते बँकेचा. सर नेहमी बँकेचं डेबिट बॅलेन्स जास्ती असणार काय. जसं तुम्ही म्हटलं की कॅशचं नेहमी डेबिट बॅलेन्स जास्ती असते तसं बँकेच्या बद्दल पण तसं आहे का तर तसं बँकेच्या बद्दल नाही. असं कसं आपल्या बँकेत जर 10,000 असेल तर आपण 10,000च ट्रान्झॅक्शन करू शकतो 10,000च आपण पेड करू शकतो कोणालाही बरोबर ना. पण असंही नसते का बरं कारण की जे बिझनेसमॅन असतात त्यांचं बँकेमध्ये करंट अकाउंट असते. त्यांचं बँकेमध्ये कोणतं अकाउंट असते करंट अकाउंट आणि करंट अकाउंटवरती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अवेलेबल असते. म्हणून कधी कधी बँकेचं क्रेडिट साईडचं बॅलेन्स पण जास्ती येऊ शकते. जर क्रेडिट साईडचं बॅलेन्स जास्ती आलं तर समजून जायचं की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अप्लाय केलेली आहे. ठीक आहे. चला आता बँकेचा डेबिट साईडची बॅलेन्स याच्यात जास्ती आहे 10,000 1,000 700 आणि 900. 12,600 बँकेत पैसे होते 12,600 रुपये. त्यापैकी आपण किती खर्च केले 1,100 खर्च केले 3,000 खर्च केले 2,500 खर्च केले आणि 90 रुपये खर्च केले. म्हणजे बॅलेन्स उरणार आहे 5,910. नेक्स्ट मंथला ट्रान्सफर करू 5,910. अशा प्रकारे आपलं पहिलं एक्झाम्पल लेक्चरचं जे 3 कॉलम कॅशबुकचं आहे ते पहिलं एक्झाम्पल संपलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अशाच प्रकारचं 3 कॉलमचं आपण अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके.